जय जिजाऊ जय शिवराय। मराठा सेवा संघाचा आज वर्धापन दिन या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा। आज मराठा सेवा संघाचा 34वा वर्धापन दिन आहे। 1990 साली अकोला येथे फक्त काही लोकांनी मिळून मराठा सेवा संघाची स्थापना केली। मराठा सेवा संघाची स्थापना करत असताना नाव जरी संघटनेला मराठा म्हणजे या जातीच्या नावाने जरी सुरुवात झाली असली तरी मराठा सेवा संघाचा विचार हा सर्व जातींना सोबत घेऊन जाणे, सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणे हाच राहिलेला आहे। मराठा सेवा संघानं या महाराष्ट्राला काय दिलं? मराठा सेवा संघानं सर्वात प्रथम या महाराष्ट्राला काय दिलं असलं तर खरा इतिहास दिला। जो या महाराष्ट्राचा पराक्रमी गौरवशाली इतिहास आहे त्याची मोडतोड करून आपल्या सर्वांसमोर अनेक बाबतीमध्ये मांडणी झाली होती। तो इतिहास मराठा सेवा संघानं शुद्ध करून सत्यतेच्या आधारावरती या महाराष्ट्राच्या समोर आणला। हा इतिहास खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मिळालेला आहे। मराठा सेवा संघानं आणखी काय दिलं? मराठा सेवा संघानं राष्ट्रमाता जिजाऊ यांचं चित्र या महाराष्ट्रासमोर म्हणजे त्यांची प्रतिमा जी आहे, जी आज आपण सर्वजण जिजाऊंचं चित्र बघतोय, ते या मराठा सेवा संघानं या महाराष्ट्राला, देशाला आणि जगाला उपलब्ध करून दिलं। मराठा सेवा संघानं आणखी काही दिलं? मराठा सेवा संघानं मराठ्यांच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंत्या साजरे करण्याचा विचार मराठा सेवा संघानं दिला। मराठा सेवा संघानं सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्यासाठी जाती अंताचा लढा उभा केला। मराठा सेवा संघानं सर्व 18 पगड जाती, 12 बलुतेदार बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याचा विचार मांडला। मराठा सेवा संघानं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये ज्या ज्या मुस्लिम बांधवांचं, मुस्लिम तत्कालीन योद्ध्यांचं योगदान होतं ते या महाराष्ट्रासमोर आणलं आणि या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा जातीचा, धर्माचा नव्हता तर तो स्वराज्याचा होता। स्वराज्य, स्वतःचं राज्य अशा अनेक अंगानं मराठा सेवा संघानं या राज्यासमोर इतिहासाचा एक नवा पैलू मांडण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाच्या माध्यमातून झालेला आहे। आपण बघितलं असलं मराठा सेवा संघाच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मगाव असणाऱ्या सिंदखेड राजा या ठिकाणी जवळपास शेकडो एकरमध्ये जिजाऊ सृष्टीची उभारणी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून चालू झालेली आहे। मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी काल्पनिक तथाकथित जे इतिहासाला विद्रूप करणारे शिल्प उभा केली होती, पुतळे उभा केले होते, ते मराठा सेवा संघाच्या माध्यमातून काढून टाकले आणि इतिहास शुद्ध करून या महाराष्ट्राच्या समोर आणला। अशा अनेक अंगानं मराठा सेवा संघानं या राज्यामध्ये आणि देशामध्ये नवे व्याख्या इतिहासाची, 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारी, 12 बलुतेदारांच्या महापुरुषांच्या विचारांची मांडणी या ठिकाणी केलेली आहे। आपण बघितलं असलं महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर खरा शिक्षक दिन साजरा करण्याचं काम या ठिकाणी मराठा सेवा संघाने केलेलं आहे। अण्णाभाऊ साठेंची जयंती 1 ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन म्हणून मराठा सेवा संघानं या महाराष्ट्राच्या समोर नवी मांडणी केलेली आहे। अशा अनेक अंगानं मराठा सेवा संघानं काम केलेलं आहे। उदात्त हेतून चालू झालेल्या मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्व महाराष्ट्रवासियांना, देशवासियांना हार्दिक शुभेच्छा। जय जिजाऊ जय शिवराय।